हा चोखा आहे, चोखा बरोबर एक चटणी दिली आहे. बहुत सही था, थँक्यू व्हेरी मच. चलो काय लागणार. The evening drips like honey, oh so. जिओ काका काय खातोय? ऑरेगानो. काय बनवलं आजीने? पिझ्झा. मम्मा आंघोळ तरी केली आहे काय? युकी, हे काय केलंस मला? मारलंस कशाला? युगने मला मारला बलून. असा मस्ती मस्ती मध्ये हा बलून घेतला आणि असा खेचून मारला. मामा मी पण मारतो आता युगला. लव यू. काय बघू काय आहे त्याच्यात? कलर केला त्याने सर्कल. दाखव. बी ला कलर कर. हा बी आहे भोंड्या. डी नाही बाबू, बी बी. आमचा युग आहे ना, दोन्ही हाताने लिहू शकतो, सगळं करू शकतो. परत टाटा जाव्या. कुठे जाव्या? 1 to 10. आजोबा आहे ना झोडून काढते. ए काढलाय बघितलं. ए काढून टाकू. वेस्ट करतोयस तू ना माझी. ए काढतोय युग. ए काढ. कसा पण वाकडा ए नाही. ए काढला पण असं थोडी. हेड स्ट्रेट. उभा उभा. हा ए काढला पण झोपलेला काढलाय तो बघ. कुठेतरी दिसला पाहिजे ना. हा कुठे दिसतोय का? मला तर नाही. दिसला तर आम्हाला सांगा जरा प्लीज. कुठेतरी जाऊन तो लपलाय असं वाटते मला. आईला कुठेतरी आवाज आला. कुठे? अरे आवाज. अबे बंदर. अबे बंदर काय लपलेला बे. मला तर दिसलाच नाही. तू माहित आहे काय? मी बोललो कुठे गेला आमचा युग. आम्हाला टेन्शन आलं ना एवढं. दाखव युग तुझा फोन. सेम साईज आहे ना. थॉर की टॉर्च? टॉर्च लाव. ह्याच्यात टॉर्च कुठे आहे? त्यात टॉर्च नाही आहे. ए तू शूज का नाही घातले अजून? बाबा मम्मा पण रेडी झाली आहे, पण तुम्ही अजून रेडी नाही झाले. अजून आरशातच बघतोयस. रेडी आहे. मला फक्त फोन घे. तू रेडी नाही झाली असशील. मी तर रेडी. युग बघ शूज स्वतः घालून आला पटापट एकदम. We know. चला माझा खाली आहे. हा सांग लवकर चल. वेलकम बॅक वन्स अगेन टू आवर चॅनल. राणी इकडे. कालचा व्हिडिओ बघितला असाल ना. राणी कसं वाटलं तुला काल व्हिडिओ मध्ये? एकदम छान वाटलं. आज वेगळा प्लॅन आहे. वेगळं खायचं. वडापाव, मिसळपाव पावला नको. हे बघ युगी बॉयने मला मारलेलं इकडे. ते अजूनपर्यंत सुचलेलंच आहे. बहिया मैं कसी कसैया मारले ओ राजा 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 कलेजा में समाजा. युगला सनग्लासेस पाहिजे. मग एवढे सारे ग्लासेस. युगला हे नको रेड पाहिजे. हे काय लेलो. युग ते येलो ग्लासेस, येलो टी शर्ट. वाव मॅचिंग एकदम. होय हिरो. आजोबा म्हणाले खाली. काय रे बदमाशच झाला. तर बाबांकडे खूप गॉगल्स आहे ना. पाय कोण देतं खाली? आतमध्ये आला की डायरेक्ट शूज काढतो तो. आणि काल बा आतमध्ये काय कचरा करून ठेवलाय. The evening drips like honey, oh so slow. A saxophone whispers where उतरा उतरा लवकर. shadows go. Gentle piano paints the twilight's hue. मामा आज वेदर व काय आहे? तर इकडे जरासा असं स्टॉप घेतलाय आम्ही. खाली बघून चाला. घाण असू शकते युग. दिलंस तिकडे पाय. मी पाय दिला. आज वेदर एकदम 4K मध्ये आहे. सकाळी एडिटिंग करून झालं माझं 6 o'clock अपलोड केला मी. अँड देन मी झोपलो. तेव्हा बाहेर बघितलं असा क्लायमेट होता ना, एकदम क्रिस्टल क्लिअर क्लायमेट. जरासं बघा. Echoes the footsteps of an endless day. Oh city lights, they flicker like हा a आपण
व्हिडिओ शूट केलेलं इकडेच ना, हा हेच झाड होतं येस. आणि मी असं धावत होती. उड़ता ही फिरूं इन हवाओं में कहीं. हे मारायचं नाही. डोंगरा होता. डोंगर आहे. चालताना बघून चालायचं. कुठे? इथे ह्या रस्त्यामध्ये गवताच्या बाजूला. कारण ते बोललेले की इथे ते लोक जेव्हा गवत कापतात ना तेव्हा साप त्यांना म्हणजे बाहेर येतात आणि चावतात पण. हा. तर ते लोक असे लांब गंबूट घालून कापतात. बरोबर. त्यांना सवय झाली. Pulse beneath our retreat. Old stories rise with the scent of rain. The sax sings again, an ache, a refrain. Oh, isn't life a fleeting kind of art? The tender kind that lingers in the heart. तर इकडे थांबवायचा रिझन हा होता की आरे दाखवायचं होतं मला, किती ब्युटिफुल आहे ते. असे भरपूर जास्त स्पॉट्स आहेत. आता हा स्पॉटवर येऊन मस्तपैकी एक चेअर घेऊन बसलं तर जस्ट इमॅजिन कसं वाटेल. आवाज बघ. वृषाली बोलते आवाज बघ. तर हात पकड. सन आणि मून युगने दाखवले. अभी जाते हैं. इथेच. सो टुडेज प्लॅन इज टू हॅव समथिंग ॲज आय सेड बिफोर. थोडं खाऊया कुठेतरी जाऊन. आणि खायला काय असं रेग्युलर नाही खायचं आहे. जे आम्ही रेग्युलर खात नाही तसं काहीतरी खायचं आहे. सो जस्ट वेट अँड वॉच. काय खाणार आहे माहिती आहे? तुला लाठी चोखा खायचं ना. लाठी चोखा? असंच काहीतरी काय. लिट्टी चोखा. लिट्टी चोखा सॉरी. ही अशी हालत आहे मुंबईची बाहेर आल्यावर. हे लोकांना सगळ्यांना उडवून टाकू सगळे ना. आणि योग आणि मम्माने भारीच झोप काढून घेतली. योग अजून पण झोपलाय. तर आता ऑलरेडी आपण पोहोचलोय. चल बाहेर जागा. The evening drips like honey, oh so slow. A saxophone whispers where shadows go. Gentle piano paints the twilight's hue. तुम्ही बघू शकता की इकडे फॅन्सी रेस्टॉरंट आहे. इंडिया आपलं एवढं डायव्हर्स कल्चर आहे. विचार केला की काहीतरी यूपीचे डिश एक्सप्लोअर करू. मी असं एक्सपेक्ट केलेलं की वृषाली बरोबर खाईन. वृषाली आतमध्ये गेली आहे गाडीमध्ये बसायला कारण खूप झोपला आहे. झोपला नसता तर इकडे येऊन बस खाल्लं असतं. मस्तपैकी लिट्टी चोखा आहे इकडे. गुगलवर सर्च केलेलं की कुठे मस्त भेटेल लिट्टी चोखा. तर मोठे मोठे रेस्टॉरंट होते. मग मोठ्या रेस्टॉरंटमध्ये नाही गेलो मी. विचार केला की एका छोट्या जागेवर जाऊन जिकडे सगळे लोक जाऊन खातात तिकडे जाऊन खाऊ. योगेश लिट्टी चोखा. बट अभी जो बना रहा है उसका नाम धीरज है. धीरज भाईला विचारलं मी कि मटन और लिट्टी के साथ खा सकते हैं क्या. तो भाई के पास मटन नहीं है, वेज आइटम. एकदम मस्त वाला बनाना. एकदम दिल से बनाना. अच्छा टेस्टी रहना चाहिए. हाँ. कितने साल से लगा रहे हो? 5-6 वर्ष झाले इकडेच लावतोय. इसको क्या बोलते हैं यारी रोड का कॉर्नर है वर्सोवा वाला. कब्रिस्तान है. कब्रिस्तान के सामने यहाँ पे लगाया हुआ है. इकडे येऊन तुम्ही खाऊ शकता. लेट मी फर्स्ट एन्जॉय. मेरे को तो मस्त लगता है. डिफरेंट कल्चर का डिफरेंट फूड. मजा आता है. भाई हमको भी दे दो. हम भी आपके इंतजार में बैठे हुए हैं. अच्छा बनाना, प्यार से बनाना. घी में डुबा के ही दे देना. Tender kind that lingers in the heart. A whispered question hangs dearest muse with answers wrapped. मस्त भाईने घी वगैरे डाल दिया है. हा चोखा आहे. चोखा बरोबर एक चटणी दिली आहे. कांदा पण दिला है. आणि ही लिट्टी है. लिट्टी मध्ये मस्त घी टाकून दिला है. और लिट्टी के अंदर क्या रहता है भाई? सत्तू रहता है क्या? चने का सत्तू रहता है. सत्तू रहता है. ती त्यांची स्पेशालिटी आहे. सध्या इकडे बसून नाही खात मी. गाडीतच जातो कारण वृषालीला खायचं आहे ना. क्या क्या डालता है? आलू बैगन टमाटर अदरक लहसुन मतलब हर चीजें हरी धनिया वनिया बढ़िया मतलब मिक्स करके. अच्छा बहुत सारी चीजें हैं. तो हम लोग अभी टेस्ट करते हैं जाके बैठ के. लेट्स सी. सो मम्मा टेक दिस. दिस इज लिट्टी चोखा एंड दिस इज ओनली फॉर हाउ मच? किती रुपयाचा असेल बोल?
50? ओनली 20 रुपीज. ओ बट इट इज व्हेरी व्हेरी टेस्टी. बनाने पे डिपेंड करतं. हा लिट्टी आहे, ह्याच्यामध्ये आहे ना सत्तू असतो आणि हे चोखा आहे. हे पूर्ण व्हेजिटेरियन आहे. सत्तू मीन्स सत्तू मीन्स चण्याची पावडर वगैरे असते. सो वी कॅन हॅव इट इनसाइड ओनली. ह्याच्यामध्येच खाऊ शकतो, काय नाही. दुसरी प्लेट पाहिजे होती ना तुला, बोलली तू. छान आहे, टेस्टी आहे. हा, अरे मी खातो, मला आवडते हे सगळं. मला हे मला वाटतं बैंगन आहे का याच्यामध्ये. बैंगन आहे, आलू आहे, सगळं आहे. ते कसं वाटलं तुला? टेस्ट वेगळी आहे थोडी. छान आहे, छान. छान आहे ना. चटणी टाकून खा, चटणी टाकून मस्त लागतं. मला पण बरं होतं ना. टेस्ट मध्ये कम्पेअर करू दे, कारण मी खातो, मला माहित आहे. पण पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवायचा प्लॅन केला. लेट सी, रोज आपण वडापाव वगैरे असं सगळं रेग्युलर खातो ना. लेट मी सी व्हॉट आय कॅन, काय स्पेशल आणू शकतो असं मी विचार केला. आणि आपण काय सगळ्या संस्कृतीला आपण जपायचं आहे. आपल्याला सगळ्या कल्चर्सना रिस्पेक्ट द्यायची आहे आणि त्यासाठी आपण हे त्यांचं मस्तपैकी जेवण जेवतो. ते कोणाचं आहे? युपी. युपी. पण टेस्टी यार, एकदम मस्त आहे. मला वाटलं नव्हतं एवढं छान असतं. काय वाटतंय तुला? व्हेरी नाईस, सिंपल एंड वेरी टेस्टी. 20 रुपये में क्या मिलता है. कांदा पण बघा ना. लिट्टी इज ऑल्सो व्हेरी टेस्टी. हा, फॅन्टॅस्टिक. काय बोलते? छान आहे, अजून एक घेऊ शकतो. माझा फंडा काय माहिती लाईफमध्ये, स्टॉप स्प्रेडिंग हेट. म्हणजे लेट्स से फॉर एक्झाम्पल हिंदू मुसलमान हे सगळं करत असतो ना, वी शुड स्टॉप डुईंग दॅट. एन्जॉय एव्हरीबडीज कल्चर. काय बोलते? मस्त. ह्यांचं बघा ना किती वेगळं आहे जेवण. दे मेक इट इन सरसों का तेल. ॲज महाराष्ट्रियन्स ऑब्वियसली वी वॉन्ट हॅव इट बिकॉज सरसो अपने इधर नाही आता. त्यांच्या इकडे सरसो इझिली अवेलेबल आहे म्हणून ते लोक सरसोचं तेल खातात. आपल्या इकडे काय अवेलेबल असते? ग्राउंडनट ऑइल वगैरे हे सगळं. पण आता आजकाल सगळे रिफाइंड ऑइलच खातात. सगळं स्पॉइल झालेलं आहे. छान आहे. आमच्या ऑफिसच्या इकडे पण मिळते. तू ते आधी पण खाल्लंस का? नाही, इकडे नाही खाल्लं. तर मी काय विचार केला माहिती आहे, लेट्स आस्क चॅट जीपीटी की कुठे सगळ्यात भारी वाली लिट्टी चोखा मिळते. तर भरपूर सारे एक्सपेन्सिव्ह वाले रेस्टॉरंट दाखवले. पण मी विचार केला की अरे यार, एक्सपेन्सिव्ह रेस्टॉरंटमध्ये जाऊन सगळे लोक थोडी ना खात असतील. आपला कल्चर जो आहे तो इझिली अवेलेबल असायला पाहिजे सगळ्यांसाठी आणि सगळ्यात स्वस्तामध्ये. सो आय जस्ट थॉट ऑफ हॅव्हिंग इट हिअर. 20 रुपये में पेट फुल. प्लेट खतम झालेली आहे. हिरडला जाऊन सांगा की 1 नंबर होतं. बहुत सही दबा. थँक्यू व्हेरी मच. चला काय लागेल ना. त्याला सांगितलं मी, मस्त होतं, खुश झालं. नेक्स्ट आम्हाला सांगा की कुठचं फूड तुम्हाला आम्ही टेस्ट केलेलं आवडेल, म्हणजे तुम्ही पण आमच्यावर एन्जॉय करू शकाल. हे बघ कोण आले. झोपलाय. त्याला घेऊन जाता? घेऊन जावा ना, बसवून. येऊ आजी आजोबा आले. चल बाय. रडतो कशाला? A drizzle dances softly on the street. Its rhythm a pulse beneath our retreat. Old stories. रॉक्स आहेत आणि ह्याच्यावर बसायला बनवलंय. खाली दाखव काय. आणि सगळी घाण आहे. मस्त वाटतंय शांतपणे बसून राहायचं. टाइम स्पेंड करू शकतो. खूप गर्दी आहे कारण संडे आहे. दुसरीकडे कुठे किती जास्त सगळीकडे बघा. हा, इथे मला भीती सगळीकडे असंच आहे. रॉक्स मध्ये गॅप मध्ये मध्ये असणार सगळीकडे सेम. A whispered question hangs dearest muse. योगीला काय बघायचंय? लांब जाऊया की जवळ जाऊया? Oh, city lights, they flicker like a dream. बाप रे, ह्याच्यात आहे? तो अडकलाय की काय? वाचव त्याला. अल्ला काय? त्याला 20 रुपयामध्ये तो विकत होता. त्याला कसं परवडते 20 रुपयामध्ये? मी पण विचार करत येता येतं. 20 चपाती रुपयामध्ये एक आजकाल 5-10 रुपये असते. चपाती एवढे तर ते गोळे होते.
मला तर वाटतं त्याच्या खिशातून 5 रुपये जात असतील. 5 रुपये फायदा होत असेल एका आयटम मध्ये मॅक्स. म्हणजे मला असं वाटतं की त्याने बिझनेस म्हणून नाही ते केलंय. त्याने असं केलं असेल की समोरच्याचं पण पोट भरेल आणि त्याचं पण काय असं जास्त नुकसान नाही होणार, त्याचं पण दिवसाचं थोडस काहीतरी निघून जाईल. असे खूप कमी लोक असतात जे स्वतःचे नाही बघत. टुडे वॉज अ फादर्स डे. बाबांना तर मी विश केलं, पण युग तर मला तू नको बोलत होता. बाबा तुमच्यासाठी आम्ही काहीतरी स्पेशल करतोय. माझ्यासाठी स्पेशल हा. अचानक मध्ये टच. ओके टच टर्न. हा टर्न. OPEN. ओपन. अच्छा हा, open. OPEN ओपन. हा. वाव हॅपी फादर्स डे. बाबा आय लव्ह यू. थँक्यू. आला. योगने अजून गिफ्ट आणलाय माझ्यासाठी. बलून वर काय काय डिझाईन काढली आहे बघा. त्याच्यात हॅपी फादर्स डे टाकलंय आणि त्याच्यावर युगने डिझाईन टाकली आहे. सो दिस इज हाऊ दे मेड माय फादर्स डे व्हेरी स्पेशल. आय एम व्हेरी हॅपी विथ व्हॉट एव्हर आय हॅव. थँक्यू युग फॉर बीइंग इन माय लाईफ. आय लव्ह यू ऑल. I love you all. थँक यू फॉर वॉचिंग. Thank you all for watching. Oh, city lights, they flicker like a dream. Reflections murmur on a flowing stream. Philosophy spills with each thought we sow. And wistful wanderings of all we know. The drizzle dances softly on the street. Its rhythm a pulse